मित्रांनो, मालिका अगदी मनोरंजक वळणावरती येऊन ठेपली आहे. तर पारच्या आर्त हाकेने रम्या शुद्धीवरती येणार आहे. परंतु शुद्धीवरती येताच पार्थकडून ती एक खूप मोठं वचन मागणार आहे. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी चक्क पार्थने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आणि पार्थच्या या निर्णयाचाच घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसणार आहे. परंतु आता पार्थ हा निर्णय जेव्हा नंदिनीला सांगणार आहे तेव्हा नक्की काय घडेल? नंदिनी पार्थच्या या निर्णयाचा स्वीकार करेल का, की मालिका पुन्हा काहीतरी नव्याने वेगळं वळण घेईल? ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचा 30 जानेवारीचा आजचा भाग तुम्ही ऐकत आहात. वसुंधरा देवाच्या पुढ्यात घंटा वाजवत आपल्या लेकीसाठी प्रार्थना करत असते, देवाचा धावा करत असते. तेव्हा सर्वच जण काळजीत असतात. डॉक्टरांची धावपळ ही सुरूच असते. रम्याला सुखरूप त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे प्रयत्न हे चालूच असतात. डॉक्टर बाहेर येताच वसुंधरा रम्याकडे धावत निघालेली असते. तेव्हा विक्रम तिला अडवतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. मानिनी बिचारी पटकन तिला पाणी प्यायला देते, परंतु वसुंधरा ग्लास जोराचा फेकून देते आणि मला तुमचं काहीही नको आहे असं म्हणते. तर विक्रम वैतागतो. तरी देखील तो वसुंधराला समजावतो की अगं ताई, होईल ना ती बरी? तेव्हा वसुंधरा म्हणते, आत्ता ती बरी होईल, परंतु नंतरचं काय? आणि जर माझ्या रम्याला बरं करायचं असेल तर यावर एकच उपाय आहे. तेव्हा पार्थ विचारतो की मी रम्यासोबत लग्न करायचं? तेव्हा वसुंधरा म्हणते की हो. वसुंधरा रम्याने सर्वांनाच वेठीस धरलेलं असतं. तेव्हा पार्थ खूप चिडतो आणि वसुंधराला म्हणतो की मी काय आता तुमच्या पुढे डोकं आपटून घेऊ का? म्हणजे तुम्हाला कळेल, माझं रम्यावरती प्रेम नाही आहे आत्या. आता वसुंधरा बोलणार. पार्थ तिला म्हणतो की 1 मिनिट, इतके दिवस तुम्ही बोललात, आता मला बोलू देत. या आधी सुद्धा तुम्ही माझं लग्न मोडण्याचा प्रयत्न केलाय आणि आता तर रम्या झोपेच्या गोळ्या खाऊन बसले आहे. तुम्ही दोघींनी ठरवलेच आहे का की बळजबरीने मला रम्यासोबत लग्न करायला भाग पाडायचं आहे? वसुंधरा म्हणते की तुला काय समजायचं आहे ते समज. वसुंधरा हट्टालाच पेटलेली असते. काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीतही नसते. ती फक्त तिच्या मुलीसाठी नुसता स्वार्थी विचार करते. पार्थला काय हवंय, पार्थचं कोणावरती प्रेम आहे ते तिला जाणून घ्यायचंच नसतं. वसुंधरा सगळ्यांवरती दबाव टाकते आणि विक्रमला म्हणते की यावरती एकच उपाय आहे. आत्ताच्या आत्ता धनंजयला फोन कर आणि त्याला सांग की नंदिनीसोबत पार्थचं लग्न होणार नाहीये. घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर कोणालाच हे पटतच नसतं. वसुंधरा अगदी बिथरल्यासारखी वागते. तर मानिनी वसुंधराला समजावते की ताई, तुम्ही प्लीज शांत व्हा, थोडा विचार तरी करा. तेव्हा वसुंधरा तिच्यावरतीच खेकसते की तू गप्प बस. वसुंधरा विक्रमला ओरडते की तुला सांगितलेलं कळतंय का? धनंजयला फोन कर आणि लग्न मोडण्याचं सांग, आणि तुला जमत नसेल तर मीच सांगते. तेव्हा विक्रमचा धीरच होत नसतो धनंजयला फोन करून ही बातमी देण्याचा. वसुंधरा घरातील सगळ्यांचा जीव टांगणीला लावते आणि ती म्हणते की ठीक आहे, तुम्हाला करायचा नाही आहे ना फोन, मग थांबा. आणि ती जे फुटलेला ग्लास आहे त्याचा तुकडा घेते आणि घरातल्या सर्वांनाच धमकावते की आत्ताच्या आत्ता फोन कर आणि धनंजयला लग्न मोडल्याचं सांग, नाहीतर मी स्वतः काहीतरी करून घेईन. घरातले सर्वच जण जीवाच्या आकांताने वसुंधराला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. काही ऐकूनच घ्यायला तयार नसते, स्वतःचीच मनमानी करते. जीवा देखील आता खूप चिडलेला असतो. जीवा म्हणतो की अगं काय चाललंय नक्की, फेकून देते. तर पार्थ तिथे म्हणतो की आत्या, वेडेपणा करू नकोस. अगं तो फुटलेला काच आहे, धार आहे त्याला, लागेल हाताला. तेव्हा वसुंधरा म्हणते की लागू देत ना मग, त्याशिवाय तुम्हाला कसं कळणार ना, तू फोन करतोयस की नाही विक्रम? असं म्हणतात असतानाच वसुंधराच्या हातून ती फुटलेली काच पार्थ घेण्याच्या प्रयत्नात असतो. इतक्यातच विक्रम चोराचा ओरडतो की 1 मिनिट थांबा सगळ्यांनी. बिचाराचा जीव नुसता टांगणीला लागलेला असतो. वसुंधरा रम्या दोघींनीही आता सगळ्यांवरती दबावच टाकलेला असतो. नुसती स्वतःची मनमानी चालू असते. धनंजयला फोन करून ही बातमी देण्याचं धाडसच विक्रममध्ये नसतं, परंतु त्या बिचाराचे हातही दगडाखाली अडकलेले असतात. इकडे मोहिते फॅमिली मात्र खूप आनंदात असते.
लग्नाची सगळी जोरदार तयारी झालेली असते. तर आरुषीला काव्या म्हणते की तिखट मिळू देत अगर झणझणीत. मी असताना कोणाची टाप आहे का आपल्या ताईला त्रास द्यायची. बोलण्याच्या ओघामध्ये काव्या नंदिनीला म्हणते की ताई, तू अजिबात काळजी करू नकोस हा, कारण मी तुझ्यासोबत कायम असणार आहे, अगदी माहेरी सुद्धा आणि सासरी सुद्धा. तेव्हा सर्वजण धक्क्याने काव्यालाच पाहायला लागतात. काव्या थोडीशी गांगरून जाते. नंदिनी विचारते की तू माझ्यासोबत सासरी असशील? तू कशी काय असशील माझ्यासोबत सासरी? अगं बोल ना. काव्या म्हणते की अगं ताई, असं काय करतेस? पाठ राखीन म्हणून मी तुझ्या सासरी असेनच ना, आणि मी तुझी परमनंट पाठ राखीन आहे हा. तेव्हा आरुषी देखील हट्ट धरते. ती म्हणते की हे काय आहे, याला अर्थच नाही आहे. म्हणजे करवली पण तूच आणि पाठ राखीन पण तूच, ही आली मोठी नवसाची. मला काय तुम्ही दत्तक घेतलंय का? असं ती धनंजय शारदाला विचारते. तेव्हा काव्या म्हणते की आरू, तुला कसं कळलं ग हे? सर्वजण आता हसत असतात, खिदळत असतात. त्यांची एकमेकांची चेष्टा मस्करी ही चाललेलीच असते. आरू काव्या दोघेमध्ये नेहमीसारखं लुटूपुटूचे वाद चालू होतात. आणि कारण हे असतं की नंदिनीची पाठ राखीन नक्की कोण आहे. तेव्हा काव्या म्हणते की चल चल, आधीच मी रुमाल टाकून ठेवलाय. तेव्हा आरू म्हणते की ताई, काय एष्टे आहे का रुमाल टाकून जागा परमनंट करायला? ताई तूच सांग, मी आहे ना तुझी पाठ राखीन. तेव्हा काव्या म्हणते की सांगितलं ना आरू, मी आहे. तेव्हा आरू म्हणते की ताई, हे बघ, तुला कोणी त्रास दिला ना तर मी बघून घेईन त्याला. तेव्हा काव्या म्हणते की चल चल, कॉलेजमध्ये बघितलंय किती घाबरट आहेस ते. ताई तूच सांग, मी आहे ना तुझी पाठ राखीन. आता दोघेही नंदिनीला इतकं वेटीस धरतात, इतकं वेडं करून सोडतात की नंदिनी अगदी हैराणच होते. आणि त्या दोघींनाही म्हणते की अरे बस बस करा दोघेही. आणि तसंही माझी परमनंट पाठ राखीन व्हायची काही गरज नाही आहे. आणि तुम्ही दोघींना मी तर घेऊनच जाणार नाही आहे, कारण तिथं मला त्रास देणारं कोणी नाहीच आहे. कळतंय ना तुम्हा दोघीला? तेव्हा काव्या आरू ठीक आहे असं म्हणून दोघेही नंदिनीला पुन्हा घट्ट मिठी मारतात. तिघी बहिणी एकत्र हसतात. तर धनंजय शारदाच्या मनात अजूनही तीच भीती असते की वसुंधराने त्यांना धमकवलं होतं. नंदिनी त्याच घरात येते ज्या घरात मी राहते, आणि तिथे आल्यानंतर वसुंधरा मुद्दाम नंदिनीला त्रास देणार. आणि हे सगळं आठवून त्या दोघांच्याही काळजाचं पाणी पाणी होतं. धनंजय शारदा धक्क्याने त्यांच्या तिळीमुनीकडे पाहत असतात. तर इकडे देशमुखांच्या घरी मात्र खूप मोठा तमाशा झालेला असतो. तर वसुंधरा विक्रमवरती जबरदस्ती करते की बघत काय बसलायस, अरे फोन कर ना धनंजयला, सांग त्याला सगळं. तर विक्रमचं धाडस होत नसतं धनंजयला फोन करून सगळं सांगण्याचं. तेव्हा वसुंधरा म्हणते की ठीक आहे, मग मीच, मला काय करायचं ते करते. आणि ती आता धारदार काचाने आपली नस कापून घेणार. तर पार्थने तिला रोखून धरलेलं असतं. पार्थ खूप प्रयत्न करत असतो तिला अडवण्याचा. विक्रम आता चोराचा ओरडतो की हे सगळं चुकीचं आहे ताई, अगं का समजून घेत नाहीयेस तू? तेव्हा वसुंधरा म्हणते की अरे तू एकदा माझ्या जागी स्वतःला ठेवून बघ की माझ्या मुलीसाठी माझा निर्णय योग्यच आहे. आणि विक्रम, तू बोलतोयस हे सगळं? अरे रम्याला मुलगी मानतोस ना तू, मग असा विचार कसा करू शकतोस? तेव्हा विक्रम तिला स्पष्टपणे सांगतो की हे शक्य नाही आहे ताई. तर पार्थ विचारतो की एक मिनिटात द्या, तुला काय वाटतं की नंदिनीसोबत माझं लग्न मोडल्यानंतर मी रम्यासोबत जबरदस्तीने लग्न करणार आहे का? तेव्हा वसुंधरा म्हणते की हो, तुला लग्न करावंच लागेल. अरे अरे कसली जबरदस्ती आहे, हेच पार्थला कळत नसतं की इतकी मनमानी. एवढं त्यांच्यासमोर डोकं आपटून घ्यायची वेळ आली तरी ऐकायलाच तयार नाही आहेत. तर वसुंधरा पार्थला शब्द देते की हे बघ, नंदिनी नावाचा अडथळा जर आपल्यातून दूर झाला तर मी सगळं मार्गी लावेन, तुझं लग्न रम्याशी धूमधडाक्यात लावेन. तेव्हा विक्रम म्हणतो की हे शक्य नाही आहे ताई, तुझ्या रम्याच्या वेडेपणापायी काय मी माझ्या मुलाचं आयुष्य पणाला लावायचं आहे का? ते शक्य नाही आहे. आणि गोष्टी आता खूप पुढे निघून गेल्या आहेत ताई. मी धनंजयला फोन नाही लावणार. विक्रमने तिथे आता एक घाव दोन तुकडेच केलेले असतात. तर वसुंधरा काही ऐकून घ्यायलाच तयार नसते. उलट विक्रमला म्हणते की तू एक काम कर, आता तू माझा फोटोच भिंतीवरती लाव. तेव्हा सगळ्यांच्या जिव्हारी लागतं ते बोलणं.
तर पार्थ आता इतका वैतागलेला असतो की तो चोराचं ओरडत असतो. तर त्यांच्या घरामध्ये इतका विचित्र मोठा तमाशा घडलेला असतो वसुंधरामुळे. पार्थ तिच्यावरती ओरडतो की अगं ते ऐकून घे ना गं, का अशी वागतेस तू? तेव्हा वसुंधरा त्याला म्हणते की माझ्या रम्याला आता फक्त तूच वाचवू शकतोस पार्थ. तिला वाचव रे. ही आई तुझ्या पुढे भीक मागते आहे पार्थ. माझ्या लेकीला वाचव. असं म्हणत वसुंधरा पार्थच्या गळ्यात पडूनच आता ढसाढसा रडायला लागते. घरातल्या सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. ही परिस्थिती त्याला आता कशी हाताळावी हे विक्रमला कळत नसतं. इतक्यातच डॉक्टर आलेले असतात. तर नर्स डॉक्टरांना बातमी देते की पेशंटची तब्येत खूपच बिघडली आहे, लवकरात लवकर या. डॉक्टरांची अडवणूक करत वसुंधरा म्हणते की माझ्या मुलीला वाचवा. ती तिच्या जीवाची भीक मागत असते. डॉक्टर तिला समजावतात की तुम्ही काळजी करू नका, आम्ही प्रयत्न करतोच आहोत. सगळेच जण आता पूर्णपणे हलून गेलेले असतात. सगळी परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर गेलेली असते. तर जीवा पारचा हात पकडतो आणि त्याला खोलीत घेऊन जातो. इकडे धनंजयला दौलत मामांचा फोन आलेला असतो. ते केव्हाचेच तिथे पोहोचलेत, वाट बघतायत असं त्याने सांगितलेलं असतं. तेव्हा धनंजय त्याच्या तिन्ही मुलींना म्हणतो की चला, मुंबईचे पाहुणे केव्हा येत आहेत असं विचार करत गावाकडची लोक आपली वाट बघतायत, चला पटकन. तेव्हा काव्या म्हणते की अरे एक मिनिट, काहीतरी राहिलंय अजून. आता सर्वच जण वैतागून विचारतात आता काय राहिलंय. तेव्हा काव्या म्हणते की बोला गणपती बाप्पा मोरया, आणि तिच्या पाठोपाठ सर्वच जण म्हणतात. तर काव्या म्हणते की आत्ता चला. इकडे मोहिते कुटुंब तर आता लग्नाच्या तयारीला निघालेले सुद्धा असतं. इकडे जीवा पार्थ मात्र खूपच अस्वस्थ असतात, रम्याच्या विचारात असतात. तेव्हा जीवा विचारतो की झोपेच्या गोळ्या घेतल्यात यार तिने, असं कसं वागू शकते ती. तेव्हा पार्थ म्हणतो की अंगावरती पेट्रोल टाकून गाडी ओढू शकते, तर झोपेच्या गोळ्याही घेऊच शकते ती. तेव्हा जीवा धक्क्याने त्याच्याकडेच पाहायला लागतो. तर जीवा म्हणतो की तुझं लग्न ठरल्यापासून तर जास्तच त्रास करून घेते ती. तर पार्थ जीवाला विचारतो की तू तिला काल समजवायला गेला होतास ना, नक्की काय बोलणं झालं तुमच्यात, काय म्हणाली ती. जीवाला घडला प्रसंग आठवतो की रम्याने पार्थसोबतचं तिचं एक विश्व, तिचं एक अख्खं जग तयार केलंय. त्याबद्दलच्या सगळ्या आठवणी तिने एवढ्या जपून ठेवल्या आहेत ना मनापासून. ते सगळं पार्थला तो सांगतोही. तर जीवा पार्थला म्हणतो की तुझ्याबद्दल अगदी भरभरून बोलत होती ती, आणि ते सगळं पाहून ना मी तर शॉकच झालो. तर जीवा पार्थला विचारतो की मला सांग, आजपर्यंत तू कधी तिचं कपाट उघडून पाहिलंय तरी का. तेव्हा पार्थ मान हलवून नकार देतो. तर जीवा म्हणतो की अरे तुझ्यासोबतचा घालवलेला प्रत्येक क्षण तिने अगदी डायरीमध्ये लिहून ठेवला आहे. तुझ्यासोबतचे सगळे फोटोज तिने अख्ख्या कपाटभर लावले आहेत. तुझ्यासोबतची प्रत्येक आठवण तिने अगदी मनापासून जपून ठेवली आहे. ती खूप पॅशनेटली प्रेम करते तुझ्यावरती. तुम्ही लहानपणी एकत्र शेअर केलेली आईस्क्रीमची काडीसुद्धा तिने जपून ठेवली आहे, आणि त्याच काड्यांचं स्वप्नाचं एक तुझ्यासोबतचं घरही बनवून ठेवलं आहे तिने. जीवाच्या तोंडून ते सगळं सत्य ऐकून पार्थ अगदी हवालदिल होतो. तेव्हा पार्थ म्हणतो की मी तिच्या प्रेमाचा रिस्पेक्ट करतोच, परंतु घर 2 लोकांच्या प्रेमाने सोबतीने बांधलं जातं. आता तिला कोण समजावणार की तिच्या स्वप्नाच्या घरामध्ये ती एकटीच आहे. मी ना हे सगळं तिला समजवायला गेलोच होतो, परंतु तिनेच मला कन्व्हिन्स केलं, असं जीवाने म्हणता पार्थ विचारतो की काय. तेव्हा जीवा सांगतो की हो, ती उलट मला म्हणाली की पार्थला तू समजव, त्याला कन्व्हिन्स कर, हे लग्न करू नको यासाठी भाग पाड. तेव्हा वरती ऐकून पार्थ म्हणतो की अरे असं कसं कोणी करू शकतं, अचानकपणे गन पॉईंटवरती निर्णय कसा बदलू शकतो. तेव्हा जीवा पार्थला म्हणतो की दादा प्लीज तू शांत हो, तू चिडून त्रास नको करून घेऊ. तेव्हा पार्थ म्हणतो की अरे गोळ्या खाल्ल्यात तिने, ती बरी तर होईल ना, तिला काही होणार तर नाही आहे ना. पार्थला काळजी वाटते रम्याची. तेव्हा जीवा समजावतो की दादा ते नक्की बरी होईल, नको काळजी करू. तर पुढे जीवा पार्थला म्हणतो की हे आत्ता ठीक आहे, परंतु 24 तास आपण रम्यावरती लक्ष तर नाही ना ठेवू शकत दादा. तिने पुन्हा जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं तर. ह्या मुली इतकं पॅशनेटली प्रेम का करतात ना तेच कळत नाही.
अरे रम्याच्या तर सिस्टीमध्येच तू आहेस. म्हणजे तिच्या हृदयात तू आहे, तिच्या डोक्यात तू आहे, तिच्या खोलीतही फक्त तू आणि तूच आहेस दादा. आणि तिने ना स्वतःच्या कल्पनेत ना तुझ्या शेजारची जागा फक्त स्वतःलाच दिली आहे. नंदिनीला त्या जागेत ती इमॅजिनच नाही करू शकत. आणि आता नंदिनी आली आणि पुन्हा तिने जर बरं वाईट काही केलं तर? तेव्हा पार्थ जीवाला वैतागून म्हणतो की जीवा प्लीज आता असलं काहीतरी बोलू नकोसा. तर पार्थ म्हणतो की मला ना आत्ताच्या आत्ता नंदिनीला फोन करून हे सगळं सांगावंसंच वाटतंय. तेव्हा जीवा त्याला अडवतो आणि समजावतो की दादा एक एक मिनिट, असा काहीतरी निर्णय नको घेऊ. हे बघ, समोरचा काय रिॲक्ट करेल आपल्याला माहिती नाही आहे. त्यापेक्षा तू एक काम कर, तू आत्ता रम्याशी जाऊन भेट, बोल. मला वाटतं की ती अजूनही शुद्धीवरती नसेल आलेली. हे बघ, तू जाऊन भेट तिला बोल तिच्याशी. तुझं म्हणणं तिच्यापर्यंत नक्की पोहोचेल दादा. ती काहीही करून वाचायला हवी आहे. माझा तुझ्यावरती विश्वास आहे. तिला तू काही नाही होऊ देणार. तेव्हा जीवाचं बोलणं ऐकून पार्थमध्ये हिंमत येते आणि पार्थ तडकपणे निघतो तो रम्याकडे. पार्थ जीवा जेव्हा खालती येतात त्यांच्या रूममधून, तर डॉक्टरांशी विक्रम संवाद साधत असतो. तर पार्थ ज्या वेळेस रम्याच्या रूमकडे निघालेला असतो तेव्हा डॉक्टर त्याला अडवतात आणि विचारतात की एक मिनिट, तुम्ही तिथे कुठे जाताय? तेव्हा पार्थ म्हणतो की रम्याला भेटायला चाललो आहे. तर डॉक्टर त्याला म्हणतात की नाही नाही, तुम्ही आत्ता नाही भेटू शकणार. तर जीवा डॉक्टरांची समजूत घालतो की पार्थ आताचं रम्याला भेटणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण रम्याने आज जे काही करून घेतलंय ना ते त्याच्या प्रेमापोटी केलं आहे. जर जाऊन दादा बोलला तिच्याशी, तिला समजावलं तर ती नक्कीच शुद्धीवरती येईल. तेव्हा डॉक्टरांनाही त्याचं म्हणणं पटतं. तो पार्थला रम्याच्या रूममध्ये पाठवतो. पार्थ पटकन रम्याच्या रूममध्ये येतो. तर तिथे असलेल्या सिस्टर्स बाहेर जातात. तर पार्थ रम्याजवळ बसतो आणि तिचा हात आपल्या हातामध्ये घेतो. तो रम्याशी बोलतो की काय स्वतःचे हाल करून घेतलेत रम्या? अगं, माझा विचार करण्यापूर्वी तू स्वतःचा विचार का नाही केलास? आणि हे बघ रम्या, हे असं काहीतरी करून याने मी तुझा होणार होतो का रम्या? रम्या प्लीज डोळे उघड ना गं. मला तुला खुश बघायचं आहे. तुला आनंदी बघायचं आहे, अगदी पहिल्यासारखं. तू खुश राहावी, आनंदी राहावी यासाठी मी काहीही करायला तयार आहे. पण तू प्लीज डोळे उघड ना, असं पार्थ रम्याशी बोलतो. शेवटी पार्थची आर्तहाक रम्यापर्यंत पोहोचतेच. रम्याने हालचाल करायला सुरुवात केलेली असते. तेव्हा जीवाचं लक्ष व्हेंटिलेटरकडे जातं. पार्थचं लक्ष जातं आणि पार्थ आता डॉक्टरांना बोलावणार. तर रम्या त्याचा हात पकडते. तेव्हा पार्थ परत फिरतो आणि रम्याजवळ बसून तो तिला विचारतो की रम्या, हा शुद्ध वेडेपणा या, का केलंस तू असं? आणि जर पुन्हा तू असं काही वागलीस ना तर मी नाही बोलणार तुझ्याशी. रम्या शुद्धीत तर येते, परंतु पुन्हा तेच. ती पार्थला म्हणते की मी सगळं ऐकलंय पार्थ, तू माझ्यावरती किती प्रेम करतोस. तेव्हा पार्थ तिला समजावतो की रम्या प्रेमाने नाही, काळजीपोटी बोलत होतो. अगं, प्रेम लोकांना जगायला शिकवतं आणि याच प्रेमाच्या पायी तू स्वतःचा जीव द्यायला निघालीस. पार्थ रम्याला वचन मागतो की तू पुन्हा असा वेडेपणा अजिबात करणार नाहीस. तेव्हा रम्या पार्थलाच वेठीस धरते आणि पार्थला ती म्हणते की नाही, आधी तू मला वचन दे की तू माझ्याशीच लग्न करशील. तेव्हा पार्थ वैतागतो. तर रम्याची तब्येत अजूनही ठीक झालेली नसते आणि त्यातून तिने ऑक्सिजन मास्कही काढलेला असतो. तेव्हा पार्थ तिला म्हणतो की हे बघ, आता तुला त्रास होईल या कोणत्याही विषयावरती आपण बोलायलाच नको आहे. तर पार्थचा नाईलाज असतो. पार्थला वेळेत नंदिनीपर्यंत पोहोचायचं असतं. तो रम्याला समजावतो की आता मला जावं लागेल. तेव्हा रम्या पार्थचा हात घट्ट धरून पकडते आणि त्याला थांबवते की नाही पार्थ, मी बरी होईपर्यंत तू प्लीज माझ्यापासून जाऊ नकोस. तेव्हा पार्थ तिला समजावतो की रम्या, अगं माझी कोणीतरी तिथे वाट बघतंय. मी अजूनही नाही थांबू शकत तुझ्यासाठी. इथे तुझी काळजी घेण्यासाठी डॉक्टर, सिस्टर्स आहेत. माझी तिथे जास्त गरज आहे. रम्याच्या हातून आपला हात सोडवून घेत पार्थ निघालेलाच असतो. तेव्हा रम्या पार्थला हाक मारते. बिचारा पार्थचा जीव रम्यासाठीही कळवळतो. पार्थला रम्या तिचं कपाट उघडायला सांगते. तेव्हा पार्थ कपाटाकडे पाहतो आणि रम्याला स्पष्टपणे नकार देतो. तो सांगतो की त्या कपाटामध्ये
माझे खूप सारे फोटोज आहेत, माझ्या जुन्या आठवणी आहेत, मला आईने आणि जीवाने सांगितलंय. तेव्हा रम्या म्हणते की नाही पार्थ, फक्त तेवढंच नाही आहे, तर तुला आणि मला जोडून ठेवणारं असं काहीतरी आहे त्यात. रम्या खूपच जास्त बोलत असते आणि त्यामुळे तिला त्रासही होत असतो. परंतु रम्याच्या काळजीपोटी पार्थ तिला म्हणतो की बरं ठीक आहे, तू नको त्रास करून घेऊ, मी उघडतो कपाट. आणि ज्यावेळेस पार्थ चावून कपाट उघडतो आणि समोरचं दृश्य पाहता पार्थला मोठा धक्काच बसतो की रम्याने सगळ्या जुन्या आठवणी किती प्रेमाने जपून ठेवल्या आहेत ते त्याच्या लक्षात येतं. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथे संपतो आहे. आजचा भाग नक्की कसा वाटला ते कमेंट करून जरूर कळवा. पुढे भागात आपण पाहणार आहोत, नंदिनी काव्याला विचारते की तू जीविकाला बोलावलंच असशील ना? अगं, तिला लग्नाला नक्की बोलव, मलाही बघायचं आहे तिला. तेव्हा धनंजय विचारतो की जीविका, ही जीविका कोण आहे? तेव्हा काव्या जराशी घाबरतेच. तर इकडे पार्थ रम्याच्या रूममधून आल्यानंतर जीवा त्याचबरोबर मानिनी, विक्रम पार्थला प्रश्न विचारतात. तर पार्थ हा गप्पच असतो, पूर्णपणे हलून गेलेला असतो. मानिनी विचारते की काय झाले, मी जाऊन बोलू का रम्याशी? तेव्हा पार्थ म्हणतो की आपण फक्त एवढं पाहतोय की रम्या बिथरली आहे. तिने माझ्या प्रेमामध्ये स्वतःला वाहून घेतलं आहे. परंतु आत्ता मी जे दृश्य पाहिलं ना, ते खूप भयानक आहे. आणि पार्थ तिथे खूप मोठा निर्णय घेतो की आपण लग्न पोस्टपोन करूयात. घरातील सर्वांना पार्थच्या निर्णयाचा मोठा धक्का